शाहू महाराजजी ज्यावेळी उभारले त्यावेळी आम्हाला अपेक्षा होती की एवढं प्रेस्टीज भाजपकडून होणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा विचार दिल्लीमध्ये पोचला पाहिजे ही सामान्य जनतेची इच्छा आहे आणि त्या इच्छेला अनुसरून पुढून देखील काही गोष्टी होतील अशी अपेक्षा होती. परंतु आता आपण बघतोय की सगळं सोडून ते इथं बसलेत. मला का कळत नाही की एवढा विरोध शिवाजी महाराजांच्या विचाराला, शाहू महाराजांच्या विचाराला ते का करतायत हा प्रश्न निश्चितपणे आहे. परंतु मी म्हटलं तसं जनतेनंही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. नेमक्या दिशेला कुठल्या जायचं हे लोकांना कळतं. आणि महाराष्ट्रात बदलचा कॉन्फिडन्स भाजपला नाही आहे म्हणून 5 टप्प्यात मुळात या निवडणुका जाहीर झाल्या आणि आता 3 वेळा, आता परत 3 वेळा, अजून पुढचे 2 टप्पे महाराष्ट्राचे आहेत. मुंबईचा टप्पा वेगळा आहे, अजून एक टप्पा आहे. मला वाटते किमान 10 त्यांच्या भेटी होतील असं भाजपचे लोक त्या ठिकाणी सांगतात. याचा अर्थ राज्यातल्या नेत्यांवर कॉन्फिडन्स राहिलेला नाही. राज्यातलं नेतृत्व काही प्रमाणात यशस्वी आणण्यामध्ये या ठिकाणी ते पुढे येऊ शकत नाहीत ह्या निश्चितपणे खात्री झालेली आहे. परंतु ते आल्यामुळं सुद्धा राज्यामध्ये फरक पडणार नाही, कारण की महागाई, बेरोजगारी आणि एकूणच घटना बदलण्यासंदर्भातली भाजपच्या खासदारांची वक्तव्य आहे. यामुळे लोकांनी महाविकास आघाडीच्या बाजूनं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम फार होणार नाही.